लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी। घर सर्वजण बघा। वाचा। हा ये जो शब्द है इसको आप घर में क्या कहते हैं? चला आता शिरा चिवडा। आता चिवडा हिंदी शब्द पण चिवडाच बोलतो आपण त्याला बरेचदा। राहिला हा शब्द जो शिरा आहे तुम्ही काय बोलता? हलवा। हलवा हलवा बोलते। हा शिरा म्हणजे आमच्या मराठी भाषेमध्ये फक्त रव्याचा जो बनवतात त्यालाच शिरा म्हणतात, बाकी कशाला शिरा म्हणत नाही। गाजरचा जे बनवतात त्याला हलवा म्हणतात, आणि हे रव्याचा जो पदार्थ बनवतात कढईमध्ये त्याला फक्त शिरा म्हणतात बस। हा रव्याला सुजी। हा बरोबर। आता आणि चहा आणि अतिशय शिकताना मराठी शिकताना सुद्धा तुम्हाला सुद्धा खूप आनंद होईल। तुम्हाला पण शब्द चांगले आवडतील, तुम्हाला सुद्धा हे शब्द चांगले आवडतील। काल जो 2-4 दिवसापूर्वी जो प्रकार झालेला आहे तसा प्रकार होणे नाहीये, होला नाही पाहिजे, चुकीचा प्रकार आहे। पण आता त्या मराठीच्या मुद्द्यावरून काही लोक करत असतील तर तो विषय वेगळा आहे, पण तुम्ही शिकणं अत्यंत आवश्यक आहे, येणं अत्यंत आवश्यक आहे। 2 शब्द तरी तुम्हाला आले पाहिजे। आता ह्या आईने जर 2 शब्द मराठीमध्ये बोलले कोणत्या मराठी बाईला तर किती छान वाटेल। आमच्यासारखंच बोलते असं वाटतं। हीच आहे, पण कधीही आपण स्पेशली म्हणजे मराठीमध्ये असं आहे की ही शब्द हा वापरते वेळेस फक्त हाच ही शब्द वापरायचा, हा ही शब्द वापरायचा नसतो। नाही, आपण ते वापरायचा नसतो। शी पहा बाग। आता तुम्ही आता हे शब्द ही लाईन मी वाचलेली, आता बाकीची लाईन तुम्ही वाचायची आहे। शी पहा बाग। जिकडे तिकडे झाडे झाडे, जिकडे तिकडे झाडे झाडे। बागेमध्ये काय असतं? सगळीकडे झाडच असतात, मग जिकडे तिकडे झाडेच झाले। फूल झाडे आणि फळ झाडे। फूल बागेमध्ये काय? फूल झाडे आणि फळ झाडे। काय हे वाचा। काय? सगळीकडे सुवास सुटलाय। सुवास म्हणजे काय? सुगंध। बरोबर, सुवास म्हणजे काय? सुगंध। सगळीकडे सुवास सुटला आहे, कशाचा? फुलांचा। फुलांची झाडे आहेत बागेमध्ये, फळांची झाडे आहेत, आणि त्या फुलांच्या
आणि फळांच्या बागांचा सगळीकडे सुवास पसरलेला आहे. अतिशय मराठी ही सोपी आहे. तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा, थोडासा शिकण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला ही सोपी वाटेल आणि चांगलं वाटेल तुम्हाला शिकताना. किंवा तुम्ही मराठी माणसाला जेव्हा मराठीत बोलाल तेव्हा तुम्हाला त्याचा आनंदच वाटेल 100%. बागेत आहे एक तळे. तळे माहिती तुम्हाला, तळे कशाला म्हणतात? तुम्ही हिंदीत काय म्हणतात त्याला? तळ्याला हिंदीमध्ये काय म्हणतात? तालाब. बरोबर आहे, तालाब. तालाब है ना, आपके गाव में भी तालाब है. महाराष्ट्रामध्ये त्या तालाबला तळे म्हणतात, फक्त तळे. पाणी साठवायचं जास्त ना तालाब, त्याला तळे म्हटलं जातं, तळे. आज सुहास गुलाबी बाहुली आणली. हा, काय अवघड आहे वाटते तुम्हाला? जास्त अवघड तुम्हाला फक्त उच्चार थोडा अवघड वाटत असेल, पण अवघड नाही.